नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। जिल्हा परिषदमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 17,000 रुपये ते 70,000 रुपयाच्या दरम्यान पोस्टनुसार या ठिकाणी दिला जाईल। तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट या ठिकाणी करायची नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मार्च 2025 पर्यंतची या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिककरता तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे सादर करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्थ या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद पुणे यांच्या मार्फत जो ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर या पदासाठी निघालेली आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान उपसंचालक आरोग्य सेवा पुणे मंडळातर्फे ही वॅकन्सी या ठिकाणी असणार आहे। खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षाची आणि मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंतची वयामध्ये सवलत या ठिकाणी असेल। NHM कर्मचाऱ्यांसाठी 5 वर्ष शिथिलता या ठिकाणी देण्यात येईल। शैक्षणिककरता जे आहे या पदासाठी तुमचं BE झालेलं असेल, BTech झालेलं असेल किंवा BCA तुमचं झालेलं असेल किंवा MCA झालेलं असेल किंवा तुमचं MBA झालेलं असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंटमध्ये असेल किंवा मास्टर इन पब्लिक हेल्थमध्ये तुमचं झालेलं असेल। 5+ वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी लागणार आहे। त्याचबरोबर MS ऑफिस आणि HMIS संदर्भातील तुम्हाला नॉलेज या ठिकाणी असणं आवश्यक आहे। खुल्या प्रवर्गामधून ही वॅकन्सी एका ठिकाणी आहे। 50,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी एकूण एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र पुणे या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन असेल। खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी वयामध्ये असेल। 5 वर्ष शिथिलता वयामध्ये या ठिकाणी NHM कर्मचाऱ्यांना असणार आहे। MSc तुमचं झालेलं असेल मेडिकल मायक्रोबायोलॉजीमध्ये किंवा अप्लाइड मायक्रोबायोलॉजीमध्ये किंवा केमिस्ट्रीमध्ये किंवा जनरल मायक्रोबायोलॉजीमध्ये किंवा क्लिनिकल मायक्रोबायोलॉजीमध्ये किंवा बायोटेक्नॉलॉजीमध्ये किंवा मेडिकल बायोटेक्नॉलॉजीमध्ये 3 वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल किंवा BSc मायक्रोबायोलॉजी, BSc बायोटेक्नॉलॉजी किंवा बायोकेमिस्ट्री किंवा केमिस्ट्री किंवा लाईफ सायन्समध्ये तुमचं BSc झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। एकूण एक वॅकन्सी ठिकाणी आहे। 25,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे वैद्यकीय अधिकारी या पदासाठी एक वॅकन्सी ठिकाणी आहे। राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र पुणे या ठिकाणी जॉब लोकेशन तुमचं असेल। खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी असेल। शैक्षणिककरता जे आहे MBBS तुमचं झालेलं असेल, सोबत MMC रजिस्ट्रेशन तुमचं कंपल्सरी या ठिकाणी आहे। मुलाखतीच्याद्वारे निवड तुमच्या ठिकाणी केली जाईल। एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 60,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। तर ह्या ज्या वॅकन्सीज आहे या ठिकाणी 11 महिने 29 दिवसाच्या कालावधीसाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्या ठिकाणी असणार आहे। अर्ज जे आहे तुम्ही 28 फेब्रुवारी 2025 पासून ते 6 मार्च 2025 पर्यंत या ठिकाणी 6 वाजेपर्यंत राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे मंडळ परिमंडळ पुणे नवीन प्रशासकीय इमारत 3रा मजला विधान भवन समोर पुणे 411001 या ठिकाणी सादर करायचे आहे। अर्जासोबत आपल्याला परीक्षा शुल्क रक्कम एकूण 300 रुपये या ठिकाणी डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे। डिमांड ड्राफ्ट जो आहे आपल्याला डेप्युटी डायरेक्टर हेल्थ सर्व्हिस पुणे यांच्या नावाने या ठिकाणी काढायचा आहे। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज जे आहेत आपल्याला माननीय उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ पुणे यांच्या नावाने या ठिकाणी करायचं आहे। अधिक माहितीसाठी मित्रांनो आपण एक वेळ जाहिरात व्यवस्थितपणे वाचा। जाहिरातीची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।